भिवंडीमध्ये शॉर्मातून विषबाधा झालेल्यांचा आकडा 94च्या पुढे गेलाय। भिवंडीमध्ये फेमस शॉर्मामधून अन्न विषबाधेचा उद्रेक झाला। शॉर्मातून विषबाधेच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली। उपजिल्हा रुग्णालयावर उपचारांचा ताण वाढलेला आहे। फेमस शॉर्मा खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या आणि पोटदुखी झाली। फेमस शॉर्मा दुकानाविरोधात नागरिकांचा संताप वाढलेला आहे। महापौर आयुक्तांनी अद्यापही रुग्णालयाला भेट दिलेली नाहीये। महापौर आणि आयुक्तांच्या अनुपस्थितीने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील फेमस शॉर्मा या दुकानामधून झालेल्या अन्न विषबाधेच्या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले। बाधितांचा आकडा 94च्या पुढे पोहोचलाय। अवघ्या 24 तासात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने उपजिल्हा रुग्णालयावर ताण निर्माण झालाय। दरम्यान इतक्या मोठ्या घटनेनंतरही महापौर नारायण चौधरी, आयुक्त अनमोल सागर यांनी अद्याप रुग्णालयाला भेट दिलेली नाहीये आणि त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते। भिवंडी शहरात फेमस शॉर्मा खाल्ल्याने या ठिकाणी जवळपास सकाळी 14 आकडा होता, पण आता हा आकडा वाढला आहे। त्यामध्ये 94 लोकांना या ठिकाणी विषबाधा झाली आहे। या आयजम रुग्णालयामध्ये जवळपास आता 94 रुग्णांना या ठिकाणी दाखल करण्यात आले। त्याचप्रमाणे ही रुग्णसंख्या जास्त वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्याचप्रमाणे या ठिकाणी बेड नसल्याने एका बेडवर 2 पेशंट ठेवण्याची वेळ या ठिकाणी आली आहे। त्याचप्रमाणे अतिरिक्त डॉक्टर व नर्सेसचा आणि पाचारण करण्यात आले। त्याचप्रमाणे या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्याची व्यवस्था करण्यात येऊ शकते। त्याचप्रमाणे 24 तास उलटून गेले असूनही या ठिकाणचे प्रथम नागरिक महापौर नारायण चौधरी असतील, आयुक्त अनमोल सागर असतील यांनी या ठिकाणी अजूनही भेट दिली नाही। त्याचप्रमाणे हा आकडा जर वाढला तर रुग्णांची व्यवस्था कशा प्रकारे केली जाईल व या फेमस शॉर्मामुळे जवळपास 94 लोकांना आतापर्यंत विषबाधा झाली आहे। रुग्णसंख्या वाढू शकते अशी माहिती या ठिकाणच्या अधीक्षका माधवी पंधारे यांनी दिली आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।